रविकांत तुपकर उद्या मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। बुलढाण्यामधील अनेक कार्यकर्ते स्थानबद्ध करण्यात आले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी आंदोलनाचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे। समुद्रामध्ये कापूस आणि सोयाबीन फेकून सरकारला जाब विचारणार आहेत। या आंदोलनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना होणार होते, मात्र त्यापूर्वीच रात्री क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मुंबईला हक्काची कर्जमुक्ती मागण्यासाठी, सोयाबीन कापसाला भावफरक मागण्यासाठी, ऊस कांदा धान दुधाला मदत मागण्यासाठी, हक्काचा पीक विमा मागण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत। परंतु इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांनी माझ्या सगळ्या प्रमुख शिलेदारांना रातोरात अटक केलेली आहे। झोपेतून रात्री फरफटत आणलं, जबरदस्ती उठून आणलं आणि पोलीस स्टेशनला अटक केली। सरकार शेतकऱ्यांना एवढं का घाबरत आहे?